इतके ताकदवान आहे, स्पर्धेचं युग हे आम्ही शिकत असतानापासूनच ऐकतोय. तर ते युग तुमच्यापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. परंतु तुम्हाला वेगळी अजून एक स्पर्धा आहे, ती म्हणजे या मुलींची स्पर्धा. त्या अभ्यासात हुशार आहेत, त्याचबरोबर प्रत्येक कामात उत्कृष्ट काम करण्याची त्यांची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा सतर्क राहायचंय, जागरूक राहायचंय आणि त्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे किंवा इतर क्षेत्रात तुम्ही नक्कीच प्रगती कराल अशी मी अपेक्षा ठेवतो. आता हा कार्यक्रम असा होता की नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत आणि जे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांना आपण निरोप देतोय. मला कालच सरांनी संपूर्ण संकल्पना सांगितली. तर संमिश्र असतो की जसं पहिली कुठलीही घटना जी असते आपल्या आयुष्यातली ती फार महत्वपूर्ण असते. की शाळेतला पहिला दिवस असेल की तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला पहिल्यांदा भेटले असाल, कुठली पहिली घटना, तसा हा तुमच्या MCAच्या करिअरमध्ये पहिला दिवस आहे, एक पहिलं फंक्शन आहे. त्यामुळे हे तुम्ही खूप खूप त्याचं मनोरंजन करा, खूप खूप ते एन्जॉय करा अशी मी तुम्हाला सर्वांना सदिच्छा देतो. परंतु त्याहीपेक्षा जे विद्यार्थी काही महिन्यांनी हे महाविद्यालय सोडून जॉब करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी पदार्पण करणार आहेत त्यांना मी अधिक शुभेच्छा देतो. परंतु त्यांना शुभेच्छा देताना मी दोन गोष्टी नक्की सांगेन. आपली बॅच जी असते ना, बॅच म्हणजे ज्या वर्षी तुम्ही ऍडमिशन घेतली त्याला म्हणतो आपण ती बॅच. त्या बॅचला तुम्ही कधीच विसरू नका. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्हाला पहिली नोकरी सुद्धा तुमचे मित्र किंवा मैत्रिणच लावून देणार. तुमचा कुठलाच नातेवाईक तुमच्या त्यावेळी कामात नाही येणार. एखादा मित्र किंवा मैत्रीण जर एखाद्या कंपनीत असेल तर त्याच्या रेफरन्सने तुम्हाला जॉब लागण्याचं नक्की 100% शक्यता असते. काही विद्यार्थ्यांना व्यवसाय करायचा असेल, काही बिझनेसमध्ये हात आजमावायचे असतील तर त्यांना सुद्धा बिझनेस पार्टनर सुद्धा या बॅच मध्येच मिळत असतात. त्यामुळे हे 2 वर्ष फार महत्वाचे असतात. आणि मी ज्याप्रमाणे सांगितलं की या 2 वर्षाचे आपल्या मित्रमैत्रिणींना आपण कायम स्मरणात ठेवायचं असतं. त्यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे कि रफ्तार जिंदगी की कुछ यूं बनाए रख गालिब, रफ्तार जिंदगी की कुछ यूं बनाए रख गालिब, दुश्मन भले ही आगे निकल जाए मेरा दोस्त कोई पीछे ना छूटे. म्हणून तुम्ही जिथे जाणार तुमच्या मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन जायचा प्रयत्न करायचा. त्याचं कारण असं आहे की इथे व्यासपीठावर उपस्थित, मी सांगितलं माझे लहानपणाचे मित्र सुद्धा इथे उपस्थित आहेत, प्रदीप सोलंकी सर. त्यांच्याबद्दल मी काय सांगणार की ते जेव्हा धावतात तर केवळ जळगाव शहर नाही, भुसावळ नाही किंवा जळगाव जिल्हा नाही, अगदी साताऱ्याचे लोक असतील, मुंबईचे लोक असतील, संपूर्ण महाराष्ट्रातील लोक त्यांच्या धावण्याचं कौतुक करतात. असा हा धावपटू आहे. आणि विशेष म्हणजे तोही व्यक्ती आपल्या महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा ते फार कर्तव्यदक्ष आहेत. मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो किंवा चॅलेंज देऊन सांगतो की तुम्ही एखादं काम घेऊन जा आणि ते काही क्षणात किंवा काही मिनिटात त्यांच्याकडून सॉल्व्ह होईल अशी त्यांची कामाची पद्धत आहे. बरं, केवळ रनिंग नाही, सायकलिंग मध्ये मी त्यांची गंमत सांगतो की आपल्याला जर सायकलिंग करायची म्हटली तर आपण 5-10 किलोमीटर सायकलिंग करून आलो तर आपल्याला वाटेल आज मी सायकलिंग केली, बरोबर ना. तर ते 5-10 किलोमीटर नाही, 50 किलोमीटर नाही, 100 नाही, तर 200 किलोमीटर, कधी 300 किलोमीटर, कधी 400 किलोमीटर आणि कधी कधी 600 किलोमीटर सुद्धा ते सायकलिंग करतात. मला सांगा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्यामध्ये BRM स्पर्धा आयोजित केल्या जातात सायकलिंगच्या. त्यामध्ये एका कॅलेंडर वर्षात म्हणजे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कॅलेंडर वर्षात जी व्यक्ती 200 किलोमीटर सायकलिंग, 300 किलोमीटर सायकलिंग, 400 किलोमीटर आणि 600 किलोमीटर सायकलिंग असे 4 इव्हेंट्स एका कॅलेंडर वर्षात जी व्यक्ती करते ना त्याला SR म्हणून पदवी मिळते, सुपर रँडनियर.
ती पदवी प्रदीप सोलंकी सरांना एकदा नाही, दोनदा नाही, चक्क 3 वेळा मिळालेली आहे. मग इतके चांगले व्यक्ती आपल्या महाविद्यालयात आहेत, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपण त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही अगदी रनिंगच करा, की उद्या लगेच सायकल विकत आणा आणि सायकलिंग करा. तुम्हाला जो छंद असेल, 1 तास स्वतःसाठी असलं पाहिजे तुमच्याजवळ. तुम्ही योगा करत असाल, योगा करा. तुम्हाला वॉकिंग करायचं असेल, वॉकिंग करा. जिम मध्ये जायचं, जिम करा. तुम्हाला जे करायचं ते करा, मात्र स्वतःसाठी वेळ निवडा. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण तरुण असतो त्यावेळेला या गोष्टीचं महत्व नसतं. पण जसं आता तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये किंवा IT फील्ड मध्ये काम करणार, तर IT कंपन्या प्रोत्साहन म्हणून त्यांच्या एम्प्लॉईजला सांगतात की तुम्ही किती किलोमीटर वॉकिंग केली तर तुम्हाला एवढं बक्षीस मिळेल. म्हणजे विचार करा, ते प्रोत्साहन देतात. याचं कारण काही असेल ना, की सर्व एम्प्लॉईजला हेल्थ इश्यूज क्रिएट होत आहेत. तर त्याची काळजी आज आपण आताच घ्यायची महाविद्यालयीन जीवनात असताना. दुसरी काळजी अजून एक सांगेल, फर्स्ट इयरचे विद्यार्थी असो की सेकंड इयरचे असो, जे मी तुम्हाला हेल्थच्या बद्दल सांगितलं, तसंच सर्वात महत्वाचं जे असतं ते म्हणजे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट. जसं हेल्थ इन्व्हेस्टमेंट आहे तशी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट आहे, की तुम्ही किती पैसे कमवता त्यापेक्षा तुम्ही ते कसे इन्व्हेस्ट करता, किती सेव्हिंग करता, त्याला फार महत्व आहे. म्हणून जो तुमचा पहिला पगार असेल, जी पहिले काही कमाई असेल, तेव्हापासूनच त्या कमाईला प्लॅनिंग करा, व्यवस्थित इन्व्हेस्ट करायची. जो व्यक्ती फायनान्शियल प्लॅनिंग व्यवस्थित करतो तो आयुष्यात खूप सुखी असतो आणि तो सक्सेसफुल असतो. कारण आम्ही असे खूप विद्यार्थी पाहिलेत, खूप लोक पाहिलेत की अगदी 4-4, 5-5 लाख रुपये त्यांची सॅलरी, परंतु सर असं होतं की शेवटचे जे 5 दिवस असतात ना, ते चातकासारखे वाट पाहतात की आता पगार कधी होणार आहे. त्याऐवजी 40-50 हजार नोकरीवाले सुद्धा बघितले, ते खूप आनंदाने जीवन जगतायत, कारण त्यांचं प्लॅनिंग कधी चुकलेलं नाही. ते कधी आयुष्यात कुठल्याही व्यसनाला बळी पडले नाही, कुठल्याही मोहाला बळी पडलेले नाही आणि साधं सरळ जीवन जगताय. या सगळ्या आनंदी जीवनाच्या व्याख्या आहेत. हे आपण आज ठरवायचं आहे, कारण तुम्हाला फेअरवेल सुद्धा मिळत आहे. आता कदाचित तुम्ही 2 महिन्यांनी एखाद्या कंपनीत जाणार, तिथल्या प्रोफेशनल लोकांसोबत तुमचं इंटरॅक्शन होईल. हे आम्ही यासाठी नेहमी सांगतो. मी प्रत्येक भाषणात या गोष्टी सांगत असतो की हेल्थ वर इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट, या दोघं गोष्टी फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी काही काही घटना आयुष्यात घडलेल्या असतात. कारण सर्वात महत्वाचं काय माहितीये का, की बऱ्याचदा असं आपण काही गोष्ट करायला जातो आणि त्यात सक्सेस नाही मिळत, बऱ्याचशा अडचणी येतात. पण ती गोष्ट आपण सोडून देतो. ती सोडून देण्याची जी आपली प्रवृत्ती आहे ना, ती कधी बंद करायची. मी त्यासाठी तुम्हाला एक छानसं उदाहरण देतो, ज्या उदाहरणाला प्रदीप सोलंकी सर सुद्धा माझे साक्षीदार आहेत. तर तो दिवस होता 19 जानेवारी 2020. जगभरातले 54,000 धावपटू जगभरातले मुंबई येथे धावण्यासाठी आले होते. आणि प्रदीप सोलंकी सर आणि आम्ही दोघं 21 किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये तिथे सामील झालो होतो. झालं असं की आदल्या दिवशी आम्ही जिथे राहायची व्यवस्था केली होती CST स्टेशनला, तिथे काही अडचण आली. माझी मिसेस सुद्धा होती किंवा आमच्यासोबत आमच्या ग्रुपच्या काही लेडीज होत्या, काही जेंट्स होते, त्यांची पण अडचण झाली. तर मग दुसरीकडे रूम शोधत असं अगदी आम्ही रात्री 12 वाजता दादरला एक रूम मिळाली आणि मग तिथे आराम केला. सकाळी 3 वाजता उठायचं होतं. मग झोपही अपूर्ण झालेली. त्यावेळेला असं वाटत होतं की अरे आता हे सोडून द्यायचं, आता आज तर शक्य नाही. पण म्हटलं चला आता आपण भुसावळ, जळगाव, मुंबईला आलोय, परत असंच गेलो तर काय लोक काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, एक भीती असते ना. त्यामुळे आम्ही ठरवलं की नाही आता जायचंय आपल्याला आणि आपल्याला धावायचंय. त्या दिवशी आम्ही जेव्हा धावायला सुरुवात केली, मी माझा प्रसंग सांगतो की सुरुवातीचे 5 किलोमीटर फक्त 28 ते 29 मिनिटातच आम्ही पूर्ण केले होते. आणि 5 किलोमीटर धावत असताना जे मागून मुंबईचे, पुण्याचे, मोठमोठ्या सिटीज मधले रनर होते, बेंगलोरचे वगैरे, तेच आमच्या टी शर्टला मागे नाव लिहिलेलं होतं, प्रवीण, प्रदीप वगैरे. आमचं फार कार्य, वा प्रवीण बहुत अच्छा भाग रहे वगैरे असं. त्यामुळे आपल्याला अजून जोश येत होता. पण 5 किलोमीटरचा टर्न ज्यावेळेस सर आम्ही घेतला,
त्यावेळेला अचानक असं झालं की माझा जो उजवा गुडघा होता तो लॉक झाला. अचानक झालं, मलाच कळत नव्हतं की काय झालं. मग अशा परिस्थितीत काय करायचं, मी थोडंसं लंगडत थोडं पुढे गेलो. आता इतके 50-54,000 धावपटू धावताय तर ते वातावरण कसं असेल बघा, आणि तो होता वरळीचा सिलिंग. तर त्यावेळेला कसं बसं त्या गर्दीतून मी थोडंसं बाजूला झालो आणि मला असं वाटलं की आता आपल्याला ही रेस सोडावी लागेल. रेस सोडायची म्हटली त्यावेळेला मला वाईट फार वाटलं, कारण आम्ही त्यासाठी प्रयत्न फार केलेला होता. मग त्यावेळी मला आमच्या ग्रुप मधल्या काही लोकांची आठवण आली. मी सांगितलं तुम्ही मित्रमैत्रिणींना कधीच विसरायचं नाही. तर त्या स्पर्धेसाठी क्रायटेरिया होता, प्रत्येकात तिथे धावू शकत नव्हतं. तर असं सिलेक्शन क्रायटेरिया होता, त्यामध्ये बहुसंख्य आमच्या मित्रमैत्रिणींचं सिलेक्शन झालं नव्हतं आणि आमचं सिलेक्शन झालं होतं. त्यावेळेला पहिल्यांदा मला वाटलं की किती आपले सोबतचे लोक येऊ शकले नाही आणि आपण इथे आलो आणि आता धावत नाहीये. मग त्याच वेळेला एक मुंबईचा रनर होता, त्याने माझं नाव वाचलं, प्रवीण यू कॅन डू इट. त्याने मला काय माहिती माझ्या मनात म्हणजे एक असा उत्साह संचारला आणि मी म्हटलं नाही आपण थोडं वॉकिंग तर करू शकतो. थोडंसं वॉकिंग करायला लागलो आणि बघता बघता हळूहळू धावायला लागलो. 1-1.5 किलोमीटर केलं, पुन्हा तसंच प्रॉब्लेम, पुन्हा वॉकिंग केलं, पुन्हा तसंच प्रॉब्लेम. असं करता करता झाले 15 किलोमीटर. प्रत्येक 1-1.5 किलोमीटर नंतर गुडघा लॉक व्हायचा, मी थोडंसं वॉकिंग करायचं. पुन्हा 1-1.5 किलोमीटर थोडंसं 100-200 मीटर वॉकिंग केलं की पुन्हा धावायला लागायचं. असे 15 किलोमीटर झालं आणि 15 किलोमीटरचा बोर्ड असताना माझा एका मुंबईचा अजून एक मॅरेथॉन, मी यातून आपल्याला एक असे गोष्ट यासाठी सांगतोय की तुम्हाला मी सर्वात शेवटी सांगेल की गोष्ट का सांगितली. 15 किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर अगदी पहिल्या किलोमीटर पासून ते 21व्या किलोमीटर पर्यंत मुंबईचे सर्वच लोक रस्त्याच्या दुतर्फा सर्व धावपटूंचं खूप सारं स्वागत करत होते त्यावेळी. आणि टाळ्या वाजवून काही चॉकलेट देत होते, काही पाण्याची व्यवस्था, काही एनर्जी ड्रिंकची व्यवस्था, कुठे चहा, कुठे कॉफी, कुठे बिस्किट, इतका सगळा उत्साहाचं वातावरण होतं. आणि त्यावेळेला मात्र मी कधी लंगडत कधी थोडं धावत पळत होतो. 15 किलोमीटरचा मी बोर्ड वाचला की म्हटलं अरे 15 झाले, आता 6च राहिले. घनी गई थोडी रही या में पल पल जाए, एक पल के कारण यू ना कलंक लगाए, असा विचार माझ्या मनात त्यावेळी आला की घनी गई म्हणजे आता पूर्ण तर झालेलंच आहे, आता ते थोडं राहिलेलं आहे. आणि त्यानंतर अजून एक प्रसंग असा घडला की मी सांगितलं ना खूप सारे लोक चीअर करत होते, ते एक मुलगी एक बॅनर असा हातात घेऊन उभी होती. त्या बॅनरवर लिहिलेलं होतं, कम ऑन रनर यू हॅव टू रन. ऐका व्यवस्थित, कम ऑन रनर यू हॅव टू रन बिकॉज माय डॅड इज वॉचिंग फ्रॉम हेवन टू यू. ते वाचल्यानंतर मी तर वॉकिंग करत होतो, मला कसं तरी झालं, खूप इमोशनल झालं. आणि बऱ्याचदा जेव्हा आपली शक्ती संपते त्यावेळेला आपले इमोशन्स काम करतात. मी जर सांगितलं की 5 किलोमीटर नंतर मी रन सोडला होता, तर माझ्या मित्रमैत्रिणी जे भुसावळला होते, म्हटलं नाही त्यांच्यासाठी धावायचं, कारण ते येऊ शकले नाही. आणि त्यावेळेला मला माझ्या वडिलांची आठवण आली की ते म्हणायचे यार कुठे चालला मुंबईला, किती गर्दी असते. म्हटलं नाही त्यांना काय वाटेल. त्यानंतर मात्र जे आम्ही सुसाट धावत सुटलो तो 21वा, अगदी असं झालं की सर 20.5 किलोमीटर कधी झालं ते पण कळलं नाही. आणि त्यानंतर मुंबईला असं आहे की ते आपला मरीन ड्राईव्हला क्रॉस करून आपण आझाद मैदानाकडे जातो. आणि मरीन ड्राईव्ह दिसलं आणि मला वाटलं आता फार जवळ आलोय आपण. आणि त्यात प्रत्येक 100 मीटरवर ते लिहिलं होतं यू हॅव टू रन ओनली 500 मीटर, 400 मीटर, 300 मीटर. तो उत्साह वाढत होता. ज्या वेळेला आम्ही लाईन क्रॉस केली, फिनिश लाईन क्रॉस केली, त्यावेळेला माझ्यावर विश्वास बसत नव्हता की ज्या व्यक्तीने 5 किलोमीटरला ही रेस सोडून दिली होती त्याने 21 किलोमीटर 2 तास 33 मिनिटात पूर्ण करून टाकले. तर ही गोष्ट जी आहे ना, ती आपली सोडून देण्याची जी प्रवृत्ती असते, नाही मला हे जमणार नाही, मला हे सॉफ्टवेअर जमणार नाही, मला ही लँग्वेज जमणार नाही, मला हा प्लॅटफॉर्म जमणार नाही, अरे बापरे त्यात तर काय बाहेरच्या देशातले लोक काम करतात. तसं नाहीये. आपलं भुसावळ जळगाव किती लहान लहान शहर आहेत, ग्रामीण भागातले आपण सर्वजण, परंतु आपल्यात जिद्द सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे ते पूर्ण करण्याची परिश्रम.
ती शक्ती फक्त ग्रामीण भागातल्या लोकांमध्येच आहे किंवा लहान शहरातल्या मुलांमध्येच आहे. आणि ती शक्ती मी तुम्हा सर्वांमध्ये बघतोय. MCAच्या फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतील किंवा सेकंड इयरचे विद्यार्थी असतील. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद.